मध्य रेल्वेवरील नेरळ येथील रेल्वे फाटक क्रमांक 21 हे अभियांत्रिकी कामासाठी 6 एप्रिलपासून सलग 10 दिवस बंद ठेवले जाणार होते. मात्र सध्या सुरू असलेल्या शालेय व महाविद्यालयीन परीक्षा लक्षात घेता हे फाटक बंद करू नये अशी आक्रमक भूमिका स्थानिक लोकप्रतिनिधींनी घेतली आहे. परिणामी 6 एप्रिलपासून बंद होणारे हे फाटक तूर्तास सुरूच राहणार असल्याने वाहन चालक आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून फाटकाच्या दुरुस्तीसाठी आणि तांत्रिक कामासाठी 10 दिवसांचा ब्लॉक प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र हे फाटक बंद झाल्यास शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन त्याचा थेट फटका परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता होती. दरम्यान कर्जत पंचायत समिती सदस्य भगवान चंचे यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळू नका आणि वाहतुकीची गैरसोय टाळा अशी भूमिका घेत त्यांनी रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले. तसेच अभियांत्रिकी कामे पूर्ण करण्यासाठी 10 दिवसाऐवजी केवळ 5 दिवसांचा कालावधी घ्यावा आणि तोही परीक्षा संपल्यानंतर नियोजित करावा असे ठणकावून सांगितले. त्यामुळे 6 एप्रिलपासून बंद होणारे फाटक आता पुढील निर्णयापर्यंत नियमित सुरू राहणार आहे. यामुळे नेरळमधील जनजीवन आणि विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.